दंडोत प्रणाम. या सृष्टीमध्ये दोन प्रकारचे प्राणी असतात. दोन प्रकारच्या वृत्त्या असतात आणि निसर्गाने आपल्याला हे सप्रमाण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे कोळी हा जो प्राणी आहे आपल्या पोटातून धागे निर्माण करतो आणि त्या धाग्याच्या वरतीच त्यातच तो सुखाने विहार करत असतो. त्याचप्रमाणे रेशमी किडा असतो, तो आपल्या पोटातून रेशमी धागा निर्माण करतो आणि त्यातच अडकून मरतो. त्याचप्रमाणे या जगामध्ये, या सृष्टीमध्येही दोन प्रकारचे माणसं असतात. मनुष्य ही एखादा असतो तो अनेक विचार, विकार, संकल्प, विकल्प, कल्पना, भावना असे अनेक धागे विणत असतो आणि त्या धाग्याच्या वरती संसारात अडकून पडत असतो. पण एखादा असा असतो की त्यातून बाहेर पडतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीला जाण्याचा प्रयत्न करून परमेश्वराला प्राप्त करतो. याचं कारण सवयीतून स्वभाव घडत असतो आणि सर्वज्ञ श्री चक्रप्रभू स्पष्ट सांगतात की सवय ती काहीची याची नसावी. सवय आपल्याला कशाचीच नसावी. आपण वृत्तीच्या अधीन, प्रवृत्तीच्या अधीन झालेलो आहे. म्हणून वृत्ती अधीन, स्थिती अधीन न व्हावे आणि ह्या स्वतंत्रतेने आपण जर परमेश्वराचा धर्म समजून उमजून जाणून घेतला आणि कोणत्याही सवयीच्या अधीन न होता परमेश्वर प्राप्तीचं ध्येय आपण गाठण्यासाठी प्रयत्न करत राहिलो तर परमेश्वरही सहाय्य करतात. म्हणून आपल्याला सवय ही कशाची असली नाही पाहिजे आणि सवय ही फक्त परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जे परमेश्वराने सांगितलेले त्या तत्त्वाची, त्या सिद्धांताची, त्या आचाराची, त्या विचाराची लावून घेणं आणि त्यातही अडकून न पडता परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास करत राहणं हेच आपल्या जीवनाचं मुख्य कर्तव्य आणि हीच साधना आहे. दंडोत प्रणाम.